Okay, I hope the video is started. चला ही व्हिडिओ मी सुरुवात करतो काही वाक्य बोलून की ज्या मुलाचे वडील त्याला चालणं शिकवत नाही ते मुलं कदाचित चालणं शिकत नाही. परंतु ज्या मुलाचे वडील त्याला पकडूनच ठेवतात, त्याला चालवण्याच्या वेळी पकडूनच ठेवतात, ते मुलं धावणं शिकत नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, MBA CET स्लॉट 3 to 6 प्रिपरेशन स्ट्रॅटेजीच्या व्हिडिओमध्ये सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. हे 2 वाक्य 4 वाक्य म्हणण्याचा माझा उद्देश हाच होता की आपण तुम्हाला गाईडन्स देतो आहे, परंतु शेवटी फक्त आपल्याकडे अनालिसिस किंवा ऑब्झर्वेशन जे आहे ते स्लॉट 1 आणि स्लॉट 2 च आहे. स्लॉट 3 to 6 हे जसे जसे एक एक स्लॉट होत जाईल तसे तसे आपल्याला क्लॅरिटी येत जाईल, कारण पुढे नॉर्मलायझेशन होईल किंवा कोणाला जसं आपण स्लॉट 1 आणि स्लॉट 2 मध्ये बघितलं की DI आलेला नाही आहे. एका ठिकाणी तुम्हाला पझल इझी आलं तर एका ठिकाणी डिफिकल्ट आलं. हा, काही गोष्टी कन्सिस्टंट दिसलेल्या आहे. फोर्सेस ऑफ इफेक्ट, स्टेटमेंट अझम्पशन किंवा आरसीचे जे पॅसेज आहे, आपलं आरसी जो पार्ट आहे, स्पॉटिंग एरर आहे, मिसस्पेल्ड वर्ड्स आहे, वोकॅब वर्ड्स आहे, तर हे सगळं तुम्हाला कॉमन बघायला मिळालेलं आहे. परंतु काही भाग जो आहे जो खूप एक्सपेक्टेड होता परंतु आलेला नाहीये. म्हणून असं वाटतंय, पण कन्फर्म आपण सांगू शकत नाही, पण एक अंदाज पकडतोय मी. फक्त स्लॉट 1 आणि स्लॉट 2 हे जे मुलांचे फीडबॅक आलेले आहेत त्या हिशोबाने की साधारणतः एक 120 पर्यंत जर स्कोर असेल तर एक 95 to 97 चा पर्सेंटाईल कदाचित बनेल. म्हणजे हे खूप अर्ली स्टेज आहे असं काही प्रेडिक्ट करण्याची, कारण स्लॉट 1 स्लॉट 2 झालेला आहे, आणखी 4 स्लॉट बाकी आहे, 33% झालेला आहे असं म्हणू शकतो. परंतु असं वाटतंय की एक 120 चा यावर्षी स्कोर जाऊ शकतो आणि जर तो गेला किंवा कोणी स्कोर केला तर एक 95 to 97 पर्सेंटाईल त्याला कन्सिडर करता येईल. खरं बघतो म्हटलं तर जे स्लॉट 1 स्लॉट 2 मध्ये काही जे क्वेश्चन्स होते 200 पैकी 60 क्वेश्चन म्हणा किंवा त्या 60 पैकी पण जे 30 क्वेश्चन्स होते, तर 200 पैकी 30 क्वेश्चन्स पकडूया, ते एकदमच इझी लेवल होते, ज्याला तुम्ही लॉलीपॉप क्वेश्चन्स म्हणू शकता. तसे लॉलीपॉप क्वेश्चन्स होते. एक विद्यार्थ्याने तर मला असं सांगितलं की सर एक क्वेश्चन तर असा होता की संडे, मंडे, ट्यूजडे आणि त्याच्यानंतर पुढचं काय. तर असा क्वेश्चन ज्याला कुठल्याही प्रिपरेशनची गरज पडत नाही, जे आपल्या एक कॉमन सेन्सनी येऊन जातो, तेच क्वेश्चन्स काही त्याच्यामध्ये होते. जे चुकलं तर तो मूर्खपणा आपण कन्सिडर करूया. परंतु जर स्कोरिंग आपल्याला करायचं असेल तर एक विद्यार्थ्यांचा डाऊट हा होता किंवा जो प्रॉब्लेम तयार झाला की सर शेवटी मला वेळ पुरला नाही. तर जर वेळ पुरला नाही आणि जर स्लॉट 1 आणि स्लॉट 2 चं आपण ऑब्झर्वेशन केलं तर आपल्याला हे लक्षात येईल की यावेळेचे दोन्ही स्लॉट जे होते ते सेक्शनल होते. तर शफल क्वेश्चन नव्हते. पहिले एक इंग्लिशच आला बाबा पॅसेज, त्यानंतर परत अरिथमॅटिक टाकलं रे बाबा, त्यानंतर परत ॲब्स्ट्रॅक्ट रिझनिंग घुसवलं. तर असं नव्हतं, तर सेक्शनल पार्ट होता. आणि जर स्लॉट 3 स्लॉट 4 मध्ये उद्याला तुम्हाला जर असेच काही सेक्शन दिसले तर माझं असं सजेशन राहील तुम्हाला की तुम्ही जो स्ट्रॅटेजी अप्लाय कराल तर सगळ्यात पहिले तुम्ही वर्बल पासून चालू करू शकता. वर्बल पासून चालू करून तुम्ही सेकंड जाऊ शकता ॲब्स्ट्रॅक्ट वर, थर्ड जाऊ शकता तुम्ही लॉजिकल वर आणि चौथं घेऊ शकता अरिथमॅटिक. पण हे पण डिपेंड करतं बरं, हे पण तुमचं डिपेंड करतं. ही स्ट्रॅटेजी मी का बरं सांगतोय की ज्या विद्यार्थ्यांना टाइमचा इश्यू येतो आहे, टाइम पुरत नाही आहे, तर त्यांनी सगळ्यात पहिले तर वर्बल पासून चालू करायला पाहिजे, त्यानंतर ॲब्स्ट्रॅक्ट वर जायला पाहिजे, त्यानंतर तुम्ही लॉजिकल स्टार्ट करायला पाहिजे अँड देन यू कॅन एंड अप विथ अरिथमॅटिक इफ द टाइम इज नॉट सफिशियंट. बट इफ इन केस तुम्हाला जर, कारण ॲब्स्ट्रॅक्ट मध्ये पण थोडंफार इमेजेस वगैरे बघायला वेळ लागतोच, तर त्या केसमध्ये तुम्ही ते क्वेश्चन स्किप करून पुढचे क्वेश्चन्स पहिले सॉल्व्ह करू शकता. पण इंग्लिशला हात लावलं तर कधीही चांगलं. का बरं? कारण त्याच्यामध्ये एकतर तुम्हाला येत असेल रूल तर ठीक, वोकॅब येत असेल तर ठीक, एरर सापडला असेल तर ठीक, नाही तर तुम्ही नेक्स्ट क्वेश्चनवर जाऊ शकता. म्हणून काय होईल, जर नंबर ऑफ क्वेश्चन तुमचे आधी लवकर सॉल्व्ह झाले तर तुमच्याकडे भरपूर वेळ मिळतो कॅल्क्युलेशन करण्यासाठी. जर तुम्ही कॅल्क्युलेटिव्हला पहिले हात लावला तर काय होईल की तुमचे बाकीचे क्वेश्चन मिस आउट होईल, जे आज विद्यार्थ्यांनी सांगितलं की सर आमचा इंग्लिश पार्ट राहिला, आमचे पूर्ण अटेम्प्ट होत झाले नाही, मग आम्ही तुक्के मारले, जय माता दी म्हटलं.
तर हा एक तुमचा टाइम जर वाचवायचा असेल तर तुम्ही अशा प्रकारे जाऊ शकता. आता जर तुमच्याकडे ॲक्युरेसी पाहिजे असेल तर ॲक्युरेसीमध्ये काय होतं, इंग्लिशमध्ये जर येत असेल तर ॲक्युरेसी येते. त्यानंतर जे ॲब्स्ट्रॅक्टचा पार्ट आहे म्हणजे इमेजेस ओळखा, त्याच्यामधून नाही का जर तुम्हाला आन्सर करेक्ट आलं तर तुम्ही 100% सांगू शकता हे माझं ॲक्युरेट आहे. तर ॲक्युरेसीच्या हिशोबाने सुद्धा हा फ्लो एक प्रॉपर होऊ शकतो, की चला रे बाबा माझे 70, 80, 90 पॉइंट्स पकडले, मार्क्स मिळाले, अटेम्प्ट माझे हे 100% जवळपास ॲक्युरेट असेल, आता मी पुढचे बघतो. त्याला थोडासा वेळ देऊ शकतो. आणि याच्यामध्ये कसं आहे की हे जो टाइमचा पार्ट येतो, ह्या टाइमचा पार्टच बराचसा खेळ खेळून जातो तुमच्या पर्सेंटाईलमध्ये. बाकी तर तुम्ही मग जे काही तुक्के मारायचे ते मारू शकता. आता हे जो झालाय हे माझ्यानुसार आहे की वर्बल, ॲब्स्ट्रॅक्ट, लॉजिकल, अरिथमॅटिक या पार्टनुसार तुम्ही जायला पाहिजे. आणि यावेळी कसं झालेलं आहे, जे विद्यार्थ्यांनी मला सांगितलं की जनरली कशी असते, एक जर आपण स्क्रीन बघतो म्हटलं, तर मी याच्यात एक स्लाइड ऍड करून घेतो. एक जी स्क्रीन असते आपलीवाली, स्क्रीनमध्ये कसं असतं की इथे तुम्हाला जर आरसी दिलेला असेल तर ह्या आरसी राहतो, याच्यामध्ये आपल्याला स्लाइडची टॅब असते आणि इथे क्वेश्चन असतो आणि 1, 2, 3, 4, 5 किंवा ABCDE असे 5 ऑप्शन्स आपल्याला पाहायला मिळायचे. ठीक आहे. आणि हा जो आरसी आहे मला जर वाचायचा असेल तर मला अशा प्रकारचे इकडे स्क्रोल करायला लागायचं. परंतु आज विद्यार्थ्यांनी मला सांगितलं की सर अशा प्रकारचा पॅटर्न नाही दिसला. आम्हाला जो पॅटर्न होता त्याच्यामध्ये अशा प्रकारची स्क्रीन असायची आणि याच्यामध्ये इथे आरसी जर असेल तर इथे क्वेश्चन राहायचा 1, 2, 3, 4, 5 अशा प्रकारे ऑप्शन पाहायला मिळाले. तर काय होतंय, मला बघायच्या वेळी इथून पण नाही का खालीवर तर स्क्रोल करावं लागते आणि कदाचित इकडे जरी जागा असेल तर इकडे पण मला स्क्रोल करावं लागते. तर हा थोडासा पार्ट एक आपण आजच्या स्लॉट्स मध्ये बघितलं, तर त्याच्यामुळे तुम्ही थोडंसं केअरफुल राहाल. आणि ॲब्स्ट्रॅक्ट रिझनिंग मध्ये एक पॉइंट आहे की जर तुम्हाला इमेजेस बघायच्या असेल तर झूम इन सुद्धा करू शकता. आता एक्झॅक्ट मला क्लॅरिटी नाही झूम इन कशी करायची, तर तुम्ही कदाचित माऊसचं रोलर जे आहे त्याने पण झूम इन करू शकता, एकदा बघून घ्याल. परंतु झूम करून सुद्धा तुम्ही ते इमेजेस बघू शकता, असं आजच्या याच्यात एक ऑब्झर्वेशन आपलं झालेलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हे जे होते एक स्ट्रॅटेजीचा भाग होता. मी आता एकदा सूरज सरांना पण बोलावतो की त्यांनी 1-2 मिनिटं तुम्हाला गायडन्स द्यावं, म्हणजे तुमच्या स्लॉट 3 टू स्लॉट 6 मध्ये काही आमची हेल्प या गायडन्स मार्फत होत असेल तर तशी करता येईल. तर सूरज सर, एकदा विद्यार्थ्यांना तुमच्या बाजूने जे काही सांगायचं असेल, जे त्यांना हेल्प करेल. ओके, वेल, तर मयूर सरांनी तुम्हाला एक छान गायडन्स दिलेलंच आहे की हो, माईक चालू आहे. मयूर सरांनी तुम्हाला एक छान गायडन्स दिलेलंच आहे की आपण कोणता सेक्शन घ्यायला पाहिजे. हे आपण जसं सरांनी सांगितलं की आम्ही तुम्हाला चालणं शिकू शकतो, आम्ही तुमचा हात धरू शकतो, पण सगळ्यात शेवटी धावायचं तुम्हालाच आहे. तर आता ते धावायचं कसं आहे, आपली स्ट्रेंथ किती आहे, आपली विकनेस काय आहे, हे सर्वात शेवटी तुम्हाला डिसाईड करायचं आहे. एखाद्याचा इंग्लिश पार्ट मजबूत असेल, एखादा रिझनिंग आवडत असेल, एखादा क्वांट लवकर कॅल्क्युलेशन होत असेल. पण जसं सरांनी सांगितलं की इंग्लिशला जर तुम्ही लवकर सॉल्व्ह केलं, तुम्हाला माहिती आहे की ग्रामर हा सॉल्व्ह करण्यासाठी पार्क नाहीये. फर्स्ट स्टँडर्ड पासून लास्ट पर्यंत जे पण तुमचं फायनल जे ग्रॅज्युएशन असेल किंवा जे पण तुमचं एज्युकेशन सुरू असेल तोपर्यंत जे पण तुम्ही इंग्लिशमध्ये शिकला आहात वेळेवर तुम्ही सॉल्व्ह नाही करू शकत. जे तुम्हाला ऑलरेडी येतं त्याच्यामध्ये सॉल्व्ह करण्यासारखी किंवा एखादं लॉजिक लावून बघण्यासारखी काही गोष्ट नाहीये. ग्रामर पार्ट जेवढा तुम्हाला येतं तेवढंच तुम्ही आहे. काही एलिमिनेट आपण गोष्टी करू शकतो, बट सर्व क्वेश्चनसाठी ते अप्लाय होत नाही. तर इंग्लिशचा पार्ट तुम्ही अगोदर घेऊ शकता, सो दॅट त्याचा जो पण टायमिंग उरेल. क्वांटचं सेक्शन जसं आपण बघितलं की सेकंड स्लॉटमध्ये क्वांट डिफिकल्ट आलं होतं, थोडं कॅल्क्युलेटिव्ह होतं. फर्स्ट स्लॉटमध्ये सुद्धा कॅल्क्युलेटिव्ह होतं. आणि जर इंग्लिशचा टायमिंग तुम्ही कमी करत असाल आणि तोच टायमिंग जर तुम्ही क्वांटला वाढून देत असाल तर तुम्हाला कुठे ना कुठे याचा बेनिफिट मिळेल. रिझनिंगमध्ये सुद्धा काही टॉपिक्स होते जे आज कम्प्लिटली मिसिंग होते. डेटा सफिशियन्सी नव्हतं, क्वाड्रेटिक इक्वेशन क्वांटमध्ये नव्हतं, DI सेकंड स्लॉटला नव्हतं, इनइक्वालिटी पहिल्या स्लॉटला नव्हतं, सेकंड स्लॉटला सुद्धा नव्हतं. तर असं होऊ शकतं की उद्या एखादा टॉपिक मिस होईल आणि ते टॉपिक येईल. तर या वेळी सुद्धा तुम्हाला प्रिपरेशन करायची आहे. जर असं नको व्हायला की आज इनइक्वालिटी आलं नाही म्हणून उद्या पण येणार नाही, आज डेटा सफिशियन्सी आलं नाही म्हणून उद्या पण येणार नाही. तर हे डिपेंड करतं एक्झामिनेशननी कसा पेपर सेट केलाय. पहिल्या दिवशी त्यांनी नाही ठेवलं, दुसऱ्या दिवशी ते ठेवू शकतात, तिसऱ्या दिवशी ते परत अवॉइड करू शकतात. किंवा असं होऊ शकतं की उद्या DI जास्त येणार,
आज DI आले, अरिथमॅटिक जास्त आलं, उद्या सिम्प्लिफिकेशन आणि नंबर सिरीज जास्त येऊ शकतं. तर तुम्हाला जे पण आपण थ्रू आउट द इयर, थ्रू आउट द क्लास ग्रुप आपण जे पण शिकलो आहे किंवा जे सुद्धा तुम्हाला येतं त्याची सर्वांची प्रिपरेशन तुम्हाला व्यवस्थित करायची आहे. ॲट द लास्ट जाता जाता फॉर्म्युलेजची एक शीट बनवा. जसं मी तुम्हाला सांगितलं होतं, फॉर्म्युला शीट बनवा, त्याला वाचून जा, बेसिक कॅल्क्युलेशन वाचून जा. पहिल्या 2 स्लॉटचे व्हिडिओ सुद्धा आलेले आहेत, त्यांना तुम्ही एकदा चेक करा की त्याच्यामध्ये पहिल्या स्लॉटमध्ये बाबा कोणत्या प्रकारचे क्वेश्चन होते, सेकंड स्लॉटमध्ये सुद्धा कोणत्या प्रकारचे क्वेश्चन होते. ठीक आहे. तर दिस इज ऑल अबाउट दी अनालिसिस फ्रॉम अवर साइड. उद्याचा 3रा स्लॉट आहे आणि देन 4था स्लॉट आहे. 3ऱ्या स्लॉट साठी सुद्धा आपण भेटूया आणि देन 4थ्या स्लॉटचं सुद्धा आपण अनालिसिस करूया. नंतर आपण परत एक ठरवूया की 5व्या दिवशी 5वा जो आपला स्लॉट आहे म्हणजे मंडेचा जो स्लॉट आहे आणि 6वा जो स्लॉट आहे मंडेचा, त्याच्याबद्दल आणखी काही आपली प्रिपरेशन स्ट्रॅटेजी काही चेंज होते का. ठीक आहे. तर आय होप की एवढं तुम्हाला कळालं असेल. तर असंच आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये भेटूया. हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या मित्रांपर्यंत सुद्धा शेअर करू शकता. बरं मयूर सर, तुम्हाला काही ऍड करायचं आहे याच्यात? आणि एक गोष्ट विद्यार्थ्यांना लक्षात घ्या की उद्याचे जेवढे पण स्लॉट्स राहतील, जर त्याच्यामध्ये कुठलाही टेक्निकल एरर आला, सर्व्हर इश्यू आला, तर पॅनिक होण्याचं काम नाही आहे. तुमचा जो वेळ आहे तो लूज होणार नाहीये. तुमचा जो एक्झामचा वेळ आहे तो लूज होणार नाही जर टेक्निकल इश्यू आला तर. आज बहुतांश बघण्यात आलं की सर्व्हर एरर आले, टेक्निकल एरर आलेत आणि विद्यार्थ्यांची सिस्टीम असे एंटर केल्या केल्या सिस्टीम चालूही नाही झालं. तर ते जे टेक्निकल एरर्स आहे त्याला घाबरायची गरज नाहीये. तुमचा टाइम लूज होणार नाहीये, म्हणून पॅनिक होण्याचं काम नाही की माझ्यासोबतच का बरं असं झालं. हे सगळ्यांसोबतच होत आहे. कारण जे सेंटर्स आहे ते सेंटर्स असं समजा की तुम्ही धूळ खात कम्प्युटर होते आणि आता त्याला चालू केलेले आहे. तर एवढ्या दिवसाचे आहेत. तर असे कॉलेजेस आहेत जे तुम्ही कदाचित नाव ऐकले असेल, नसेल ऐकले, छोटे कॉलेज, मोठे कॉलेज, जिथे सिस्टीम्स अवेलेबिलिटी, कॉन्फिगरेशन हे सगळे इश्यूज येतात. म्हणून हे एक प्रॅक्टिकल एरर येत आहे सगळ्यांना. तर त्याच्यामुळे पॅनिक व्हायची गरज नाही आहे आणि तुम्हाला तुमचा टाइम लूज होणार नाही, हे मी परत एकदा सांगतो. ठीक. तर हे तुम्ही गाईडलाईन लक्षात ठेवा आणि विश यू ऑल द बेस्ट फॉर युअर कमिंग स्लॉट्स. आय होप दिस एक्झाम विल हेल्प यू. आणि या सगळ्या स्लॉट झाल्यानंतर एक पार्टी तर बनतेच, तर एक पार्टी तर नक्कीच करूया. तर त्या पार्टीसाठी पण रेडी राहा. जो काही तुमचा जसाही पेपर गेला, जे काही केलं, बिंदास राहा, स्ट्रेस घ्यायचं नाही आहे आणि पार्टीसाठी रेडी राहायचं आहे आफ्टर गिव्हिंग युअर एक्झाम. सो डन फॉर दिस व्हिडिओ. सी यू इन अवर कमिंग व्हिडिओज. थँक्यू.